नमस्कार व्यास, आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वामी आई या चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आपला आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो की स्वामी समर्थ केंद्रानुसार किंवा स्वामी समर्थ सेवेच्या परंपरेनुसार देवघराची रचना कशी असावी ते। तर तुम्हा सर्वांसोबत ही गोष्ट शेअर करताना खूप आनंद होत आहे की बऱ्याच वर्षानंतर आज आम्हीही देवासाठी एक सुंदर असं घर घेतलं आहे आणि देवघराची रचना ही स्वामी सेवेनुसार कशी करायची ते मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार आहे। तर बरेच दिवसापासून मित्रांनो स्वामी महाराजांच्या कृपेने घराचे काम पूर्ण झाले होते, परंतु काही कारणास्तव देवघर घेणे हे झाले नाही। तर नंतर महाराजांनी परत कृपा आशीर्वाद स्वरूप दुसरेही घर दिले। तर नंतर आज तिसऱ्या वेळेस महाराजांसाठी एक सुंदर घर घेण्याचा योग आला आहे। तर ते घर आणि देवघर आणि देवघराची रचना कशी असावी याविषयी मी आज माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर नक्कीच तुमचा प्रतिसाद असू द्या। चला तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। श्री स्वामी समर्थ। जसं की तुम्ही सर्वजण जाणता की आपल्या आजच्या व्हिडिओतून आपण बघणार आहोत की देवघराची रचना ही स्वामी समर्थ केंद्रानुसार कशी करावी ते। तर बघा मित्रांनो, सुंदर अशा देवघरात ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघराची स्थापना मी करून घेतली आहे। त्यामध्ये लाल वस्त्र अंतरला आहे। त्यावरती प्रथम पायरीवरती स्वामी महाराजांचा फोटो स्थापन केला आहे। कुठल्याही देवघरामध्ये एक मूर्ती आणि एक फोटो एकाच देवाचा असेल तर चालेल। कुठल्याही देवाच्या दोन मूर्त्या किंवा दोन फोटो देवघरामध्ये ठेवू नाही। तर तुम्ही बघताय आपल्या देवघरामध्ये स्वामी महाराजांचा एक फोटो आणि त्याचसमोर त्यांची सुंदर अशी एक मूर्ती आहे। पहिल्या पायरीवरती मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो मध्यभागी स्थापन केला। तदनंतर स्वामी महाराजांच्या डाव्या हाताला आपली कुलदैवता असलेली श्री तुळजाभवानी मातेचा फोटो हा स्थापन करून घेतला। तर डाव्या बाजूला आपली तुळजाभवानी मातेचे फोटो स्थापन केल्यामुळे डाव्या बाजूला सर्वच आपल्या देवींचे स्थापना करून घेतली आहे। मग ती अन्नपूर्णा असो, कुलदैवतेची मूर्ती असो आणि तदनंतर कुलदैवतेच्या डाव्या हाताला आपण गणपतीची स्थापना करून घेतली आहे। तदनंतर खालच्या पायरीवरती एका वाटीमध्ये श्रीयंत्र ठेवून त्यावरती कमळगट्ट्याची माळ ठेवली आहे आणि त्याच्याच बाजूला शंख ठेवून घेतला आहे। तसेच उजव्या बाजूला आपण स्वामींच्या उजव्या बाजूला आपले कुलदैवत असलेले श्री खंडेरायाचे टाक ही ठेवून घेतली आहे। तदनंतर खालीच आपण स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्ती शेजारी विठ्ठल रुक्माईचा फोटो ठेवला आहे। तदनंतर आपल्या संगमेश्वराचा मूर्ती आपल्याला ही उजव्या बाजूला सगळ्यात शेवटी ठेवायची असते, कारण की शंकराच्या मूर्तीच्या पलीकडे कुठलेही दैवत ठेवायचे नाही। आणि त्याच शेजारी आपण बाळकृष्णाची मूर्ती स्थापन केली आहे। तुम्ही बघता की स्वामींच्या डाव्या हाताला शंखाची स्थापना आणि कमळगट्ट्याच्या माळाची स्थापना आहे। तसेच उजव्या बाजूला घंटेची स्थापना आपण केली आहे आणि हा आहे आपल्या कुलदैवतेचा मंगल कलश, तो आपण स्वामींच्या उजव्या बाजूला स्थापन करून घेतला आहे। अशा प्रकारे देवघराची स्थापना आपण ही स्वामी समर्थ केंद्रानुसार केली आहे। नक्कीच तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।